महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे का? मंत्रिमंडळाच्या खाते वाटपावरून नाराजी आहे का? आणि म्हणून शिंदे अस्वस्थ आहे का? काळजी भाऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीची बैठक सोडून अचानक आपल्या दरी या गावी का निघून जातात? आणि नवी दिल्लीहून भाजपनं ज्यांना मुख्यमंत्री त्यांना करायचं आहे त्यांचं नाव अजिबात का घोषित झालं नाही? शिंदेंना कोण मुख्यमंत्री होणार याची माहिती अमित शहा यांनी दिली असं म्हटलं जात आहे, आणि तरी सुद्धा मुरलीधर मोहोळ आणि आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा अचानक का सुरू झाली? मराठा समाजाचा मुख्यमंत्री भाजप करणार की ओबीसी समाजाचा करणार की फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असं म्हणत असताना ते नाव, त्या नावाची घोषणा करण्यामध्ये इतका उशीर का लावला जातोय? आपण चर्चा करणार आहोत याच मुद्द्यावर. व्हिडिओच्या या पुढच्या भागामध्ये याच मुद्द्यांना घेऊन मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की नेमकं माहितीमध्ये चाललं काय. नमस्कार, मी मनोज भोयर. मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन सुद्धा दाबू शकता, अर्थात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर. आता बघा, एकनाथ शिंदे यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की नाराजी कुठे आहे, अस्वस्थता कुठे आहे. बरं, हे महायुतीमध्येच होतं का? राजकारणात या सगळ्या गोष्टी काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरकारमध्ये सुद्धा व्हायच्या. त्यामुळे केवळ भाजप, राष्ट्रवादी आणि या शिवसेनेला आपल्याला दोष देता येणार नाही. राजकारणात अशा प्रकारचे वाद विवाद, अस्वस्थता, नाराजी ही कायम कुठल्याही काळामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. विलासराव देशमुखांच्या काळात सुद्धा शरद पवार सुद्धा मलिदार खात्यांसाठी आणि महत्वाच्या खात्यांसाठी अडून बसायचे. मुख्यमंत्रीपद मात्र काँग्रेसला द्यायचे. आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होईल अशी शक्यता ही जास्त आहे, आणि त्यांच्या नावावर चर्चा येऊन ठेपली असताना सुद्धा पुन्हा एकदा नवीन नवीन नावं हे भाजपमधून आपल्याला ऐकायला मिळतात. त्यात मुरलीधर मोहोळ यांचंही नाव पुढे येत आहे. मुरलीधर मोहोळ मात्र या सगळ्या अफवा असून माझं नाव कुठेही चर्चेत नाही आणि मला मुख्यमंत्री व्हायचं नाही, मी केंद्रीय राज्यमंत्री असं सांगून मोकळे होतात. आशिष शेलार यांना सुद्धा तडकाफडकी नवी दिल्लीत बोलवलं जातं. उपमुख्यमंत्रीपद केलं जाईल, त्यांना दिलं जाईल असंही म्हटलं जातं. अर्थात हे सगळं सुरू असताना असंही म्हटलं जातं की शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपद मिळणार नाही, त्यांना खाती दिली जाईल. नगर नियोजन खातं त्यांना दिलं जाईल, अर्थ खातं अजित पवारांना दिलं जाईल आणि भाजपला गृह खातं दिलं जाईल, अशा प्रकारची ही सुरुवातीची माहिती होती. पण आता एकनाथ शिंदेंच्या नेमक्या मागण्या काय आणि त्यांनी त्या श्रेष्ठींना, भाजप श्रेष्ठींना कळवल्या. त्यातली पहिली मागणी, महायुतीचं समन्वयक पद त्यांना हवंय. दुसरी मागणी, केंद्रामध्ये श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यावं. आणि अजित पवारांची मागणी आहे की त्यांना सुद्धा प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांना कॅबिनेट मंत्री करावं. ही एक वेगळी मागणी आहे. अर्थात या सगळ्या निवडणुकीच्या नंतर आलेल्या निकालात आपण पाहिलं की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची पॉलिटिकल बार्गेनिंग ही कमी झाली आहे, कारण 132 जागा आणि 5 आमदारांचं, अपक्ष आमदारांचं समर्थन हे भाजपला लाभल्यामुळे भाजपचाच रिमोट कंट्रोल चालणार, अमित शहा यांचाच नवी दिल्लीमध्ये कंट्रोल चालणार. पण तरी सुद्धा एकनाथ शिंदे आपल्या मागण्यावर ठाम आहे. त्यांची ही ठाम भूमिका आपण जर पाहिली आणि त्याला कसा भाजपकडून प्रतिसाद मिळतो हे जरी आपण पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा आपल्याला तपासून पाहावे लागणार. नवी दिल्लीमध्ये जो पुष्पगुच्छ देताना देवेंद्र फडणवीसांचा फोटो हा अमित शहा यांच्यासमोर पाहिला आणि बाजूला एकनाथ शिंदे होते, तर एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर जे काही हावभाव आपल्याला पाहिले ते नाराजीचे होते आणि त्याचीच चर्चा माध्यमांमध्ये जास्त झाली. म्हणून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, पण मुंबईत पत्रकार परिषद त्यांनी घेतली आणि त्यांनी माघार घेतल्याचं आपलं स्वतः स्पष्ट केलं. दुसरीकडे त्यांना गृह खातं हवं आहे, पण गृह खातं त्यांना मिळणार नाही आणि भाजप त्यांना देणार नाही अशी आताची परिस्थिती आहे. मग गृह खातं दिलं नाही तर मग नगर नियोजन हे खातं सुद्धा जे भाजपला हवं होतं ते त्यांना कायम राहावं यासाठी सुद्धा एक प्रेशर टॅक्टिक्सचा वापर केला जातोय का असाही प्रश्न निर्माण होतो. आणि याशिवाय त्यांना सार्वजनिक बांधकाम खातंही हवं आहे. राष्ट्रवादीला काँग्रेस सोबत असताना सुद्धा मोठी मोठी खाती हवी होती. तीच त्यांची रणनीती या महायुतीच्या सरकारमध्ये आहे, पण त्यांना ती खाती दिली जाईल का हाही प्रश्न आहे. सहकार सारखं एक मोठं खातं त्यांना हवं आहे. आणखी महिला बाल कल्याण हे सुद्धा खातं अजित पवारांना हवं आहे.
पण हे खातं त्यांना दिलं जाईल का? कारण आपण पाहिलं की 2014च्या फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं जे सरकार होतं त्यात भाजपकडे सर्वात जास्त महत्वाची खाती होती आणि कमी महत्वाची खाती आणि कमी मंत्रिपद ही शिवसेनेला दिली गेली होती आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये धुसफूस सुरू होती. पण उद्धव ठाकरे यांनी मात्र अत्यंत शेवटच्या क्षणाला म्हणजे 2019चा निकाल आल्यानंतर आपली भूमिका ही स्पष्ट केली. आपली भूमिका ही किती रिजिड राहू शकते हे उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलं होतं भाजपला. तो काही एका दिवसाचा राग नव्हता, तो गेल्या 5 वर्षातला राग होता. त्यामुळे यावेळी जर अजित पवारांच्या मागण्या आणि एकनाथ शिंदे यांच्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर समन्वयाचा आपल्याला अभाव दिसू शकतो आणि समन्वयाचं राजकारण करावं, समन्वयातून हे महायुतीचं सरकार पुढे चालवावं अशा स्पष्ट सूचना अमित शहा यांनी दिलेल्या. अमित शहा यांचं म्हणणं किंवा त्यांच्या सूचना वजा त्यांचा आदेश एकनाथ शिंदे कधीही नाकारणार नाही अशी आत्ताची राजकीय परिस्थिती आहे. या मधल्या काळात फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जर काही निर्णयावरून वाद झाले असतील तर नवी दिल्लीची एक नवीन लाईन त्यांनी एकनाथ शिंदे यांनी पकडली होती आणि नवी दिल्लीतल्या नेतृत्वासोबत एकनाथ शिंदे यांचं ट्युनिंग खूप छान झालं होतं. त्याच्या मागे एक कारण असंही सांगितलं जातं की पक्षाचे अध्यक्ष, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांना दिल्लीतल्या ज्येष्ठ नेत्यांसोबतच कुठल्याही मुद्द्यावर बातचीत करायची होती, म्हणजे धोरणात्मक आणि राज्यातले जे काही मुद्दे असेल त्यावर एक फडणवीसांसोबत ते चर्चा करतील आणि म्हणून त्यांना मुख्यमंत्री याही वेळेला व्हायचं होतं आणि उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला ते अजिबात तयार नाही. आता ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला अजिबात तयार नाही असं ते म्हणतायत, पण एक नवी बातमी येते की त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाणार नाही. आता ही भाजपची नवीन काय खेळी आहे सर्वच आपल्या आकलनाच्या बाहेर आहे आणि ज्या राजकीय घडामोडींवरून आपण साधारणतः विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो आणि अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतो तो अंदाजही आपला चुकतो, विश्लेषण सुद्धा आपलं चुकतं, कारण भाजप थक्का तंत्र देण्यामध्ये माहीर असा पक्ष आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशची उदाहरणं ही कायम दिली जाते भाजपच्या धक्का तंत्रासाठी आणि ते खरंही आहे. ऐनवेळी फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं चित्र निर्माण झालं असताना आणि त्या व्हायरल झालेल्या फोटोवरून सर्वांनी असंच मत करून घेतलं असताना सुद्धा नेमकं काहीतरी घडू शकतं आणि जर एक नवा चेहरा जर दिला गेला तर त्या नव्या चेहऱ्याच्या नेतृत्वाखाली शिंदे जे मुख्यमंत्री राहून चुकले ते काम करायला तयार होतील का असे असंख्य प्रश्न आपल्यासमोर निर्माण होत आहेत. 5 डिसेंबर ही तारीख शपथविधीसाठी ठरली आहे आणि 2 डिसेंबरला भाजपच्या विधिमंडळ गटाची बैठक होईल. या बैठकीत सर्व आमदार आपला नेता ठरवतील. नेता तिथे ठरवतील की तो नवी दिल्लीवरून ठरलेला आहे त्याच नावाला काँग्रेसच्या राजकारणाप्रमाणे आणि त्यांच्या स्टाईल प्रमाणे भाजप सुद्धा काम करताना आपल्याला पाहायला मिळतो. जसं काँग्रेसचा हायकमांड हा दिल्लीत असायचा तसा भाजपचा हायकमांड सुद्धा दिल्लीतच आहे. आरोप करण्यात काही अर्थ नाही. काँग्रेसवर आरोप भाजप करत होती घराणेशाहीचा आणि काँग्रेस हायकमांडचा तोच आरोप आता काँग्रेस भाजपवर करू पाहते. त्यामुळे नवी दिल्लीतनं नेता निवडला गेलाय, फक्त औपचारिकता मुंबईच्या बैठकीमध्ये विधिमंडळ गटाच्या बैठकीमध्ये करायची आहे आणि तोच नेता भाजपचा असेल. जर तो फडणवीसांच्या जागी दुसरा कुठला चेहरा असेल तर त्याला मान्यता असेल का? कारण 132 भाजपचे आमदार, 5 अपक्ष आमदार झाले 137 आणि 41 आमदार अजित पवार गटांचे, म्हणजे एकूण आकडा 178 असा होतोय. मग ह्या 178 आमदारांचं समर्थने फडणवीसांच्या नावावर आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. एकीकडे ईव्हीएमच्या मुद्द्यावरती काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीतले हे रान पेटवण्याच्या तयारीत असताना आणि केंद्रीय पातळीवर सुद्धा काँग्रेसनं आवाज ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये उठवला असताना आणि महाराष्ट्रात त्याला पूरक वातावरण दिसत असताना सत्ता स्थापनेमध्ये खूप विलंब करून त्यांना चालणार नाही. कारण हा जर विरोधी पक्षांचा आवाज जनमताच्या रेट्यामध्ये बदलला तर त्याचा सामना आधी नव्या सरकारला करावा लागेल आणि तो करावा लागू नये म्हणून सत्ता स्थापनेमध्ये आणखी दिरंगाई करता येणार नाही, उशीर करता येणार नाही. इतकं हे साधं सोपं गणित आहे. याला आणखी एक कारण मी सांगून टाकतो की भाजपला 4 मंत्री नव्या मंत्रिमंडळात नको आहे. अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संजय राठोड हे अत्यंत कॉन्ट्रोव्हर्शियल मंत्री असल्याचं भाजप मानते आणि दीपक केसरकर हे चौथं नाव आहे. पण या 4 लोकांना जर मंत्रिमंडळातून वगळलं गेलं तर शिंदे समोर एक मोठा पेच निर्माण होऊ शकतो. कारण तानाजी सावंत त्यांना मंत्रिमंडळात हवेच आहेत.
दीपक केसरकर यांना कायम ठेवलं तर भरत गोगावले यांची नाराजी वाढू शकते आणि मग कोकणातनं उदय सामंत, दीपक केसरकर आणि भरत गोगावले हे 3 नावं पुढे येतात आणि 3 नावांना ते मंत्रिमंडळामध्ये स्थान देऊ शकत नाही. भौगोलिक, राजकीय, सामाजिक, जातीय समीकरण लक्षात घेऊन सुद्धा. त्यामुळे ह्या 4 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून नव्या वगळावं अशी भूमिका भाजपनं घेतली आहे. कारण कॉन्ट्रोवर्शियल चेहरे या नव्या महायुतीच्या सरकारमध्ये नसावी अशी भूमिका ही भाजपनं घेतलेली आहे. पण त्यांच्या भूमिकेला किती सकारात्मक प्रतिसाद एकनाथ शिंदे देतात हेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे. 16 ते 24 डिसेंबर महाराष्ट्राचं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात असेल आणि त्या अगोदर सुद्धा सत्ता स्थापन करून, खाते वाटप करून नव्या सगळ्या मुद्द्यांना त्यांना विरोधी पक्षांना उत्तर हे हिवाळी अधिवेशनात द्यायचं आहे. त्यामुळे आपला रिमोट कंट्रोल हा कसा अमित शहा चालवतात त्यावर बऱ्याच काही गोष्टी अवलंबून आहे. कारण भाजपमध्येही अस्वस्थता आहे, महायुतीमध्ये सुद्धा अस्वस्थता अजूनही कायम आहे, नव्हे ती वाढली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मनोज भोर ऑफिशियल हे माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा. तुम्हा प्रेक्षकांचे खूप खूप आभार.